नेपाळच्या सिंहदरबार लायब्ररीच्या जळाल्याबाबत सविस्तर अहवालाची ही समीक्षा. नेपाळच्या सिंहदरबार लायब्ररीत जळाल्याचे सांस्कृतिक आणि ऐतिहासिक दस्तऐवजीकरण, पुस्तकं, ग्रंथ, समीक्षा, साहित्य या सगळ्या व्यवहाराची ज्या पद्धतीने जाळपोळ झाली त्या संदर्भातला हा विनाश विश्वनाथ साठे मांडतायत. नेपाळच्या सिंहदरबार लायब्ररीत आगीत झालेल्या विनाशामुळे केवळ भौतिक संपत्तीच नाही तर हजारो वर्ष जपलेला सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा, नेपाळचा इतिहास पूर्णपणे नष्ट झालेला आहे. हा घटनेचा परिणाम केवळ स्थानिक नाही तर जागतिक पातळीवर मानवजातीच्या सांस्कृतिक समृद्धीवर खोलवर परिणाम करणारा आहे. लायब्ररीचा ऐतिहासिक महत्त्वाचा टप्पा. सिंहदरबार लायब्ररी ही नेपाळच्या इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाची ग्रंथालय होती. प्राचीन संग्रह, मध्ययुगीन साहित्य आणि आध्यात्मिक वारसा. प्राचीन संग्रहामध्ये 9व्या शतकातील चर्यापदासारखे प्राचीन ग्रंथ होते जे नेपाळच्या आणि दक्षिण आशियाच्या सांस्कृतिक इतिहासाला समृद्ध करणारे होते. मध्ययुगीन साहित्य, ज्यामध्ये मध्ययुगीन काळातल्या साहित्यकारांची लिखाणे संग्रहित होती, आणि आध्यात्मिक वारशामध्ये हिंदू आणि बौद्ध धर्माच्या हजारो वर्षाच्या परंपरेचे ग्रंथ, समीक्षा, टीका टिप्पणी आणि जे धार्मिक, तात्विक आणि सामाजिक अभ्यासासाठी ग्रंथ होते हे सगळे अमूल्य होते. जळालेल्या लायब्ररीचा सांस्कृतिक तोटा काय असेल तर अमूल्य ज्ञानाचा नाश, समाजाचा आत्मा आणि सांस्कृतिक वारशाचा नाश. अमूल्य ज्ञानाचा वारसा म्हणजे काय तर हजारो वर्षाच्या ज्ञानाचा आणि विचारांचा पाय राखेत जाणे आणि ती परत न मिळणारी हानी, हा सांस्कृतिक वारसा अशा प्रकारे नष्ट झालेला आहे. पुस्तकं, शिल्प, कला समाजाची आत्मा असतात. त्यांचा नाश म्हणजे समाजाच्या अस्तित्वाचा नाश. इतिहासाच्या सततच्या टीका टिप्पणीवर आशयायुक्त असलेली सांस्कृतिक साधने नष्ट होणे म्हणजे संपूर्ण समाजाची ओळख हरविणे. सामाजिक आणि राजकीय काही कारणं आहेत. त्यामध्ये नेपाळमधील 2025च्या झेन-जी उठावामागे बेरोजगारी, अन्याय, राजकीय ताणतणाव यासारखे अनेक कारणं आहेत. तथापि या आंदोलनातील काही भागांनी हिंसक रूप घेतले, ज्यामुळे लायब्ररीसारख्या सांस्कृतिक ठेवाला सुद्धा प्राणघातक इजा झालेली आहे. मॉब जस्टिस या पद्धतीने समस्या सोडवण्याचा प्रयत्न केवळ हानी करणाराच ठरवतो. नेतृत्वाची भूमिका पण सुद्धा या ठिकाणी असते. नेतृत्व आणि सांस्कृतिक वारशाचे महत्त्व लोकांमध्ये समजवून सांगणे, त्यांचे संरक्षण सुनिश्चित करणे गरजेचे आहे. पर्यटकांप्रमाणे स्थानिक संस्कृतीच्या ठेव्याला संरक्षण देणे आवश्यक आहे. समाजात आपल्या वारशाचे महत्त्व कधीच योग्यरित्या स्थान देण्यात आले नाही, ज्यामुळे युवा पिढीमध्ये त्याची कदर कमी झाली आणि नेपाळसारख्या सिंहदरबार नावाच्या लायब्ररीला आग लागल्या गेली. याचे जागतिक संदर्भ असे आहेत की अफगाणिस्तान, युक्रेन या संघर्षग्रस्त भागामध्ये देखील अशाच प्रकारच्या सांस्कृतिक ठेव्यांचे उदाहरणे नष्ट झाली आहेत. अशा घटनेचा तोटा एक होतो, तो देशापुरता मर्यादित नसून जागतिक स्तरावर होतो. जसे की नेपाळ आणि चायना, नेपाळ आणि भारत, नेपाळ आणि रशिया, नेपाळ आणि पाकिस्तान, नेपाळ आणि बांगलादेश, नेपाळ आणि श्रीलंका अशा सगळ्या समृद्ध वारशाच्या संदर्भात असणाऱ्या देशांतर्गत होणाऱ्या देश व्यापारी, देश साहित्य, देश संहिता आणि देशाच्या संदर्भात असणारे सांस्कृतिक व्यवहाराचे ठेवण या साहित्यामधून या आगीमुळे नष्ट झालेले आहे. म्हणजेच काही शिफारशी पण आपल्याला इथे करणं गरजेचं आहे. सांस्कृतिक वारशाचे संरक्षण करण्याचे ठोस कायदे आणि धोरणं बनवणे, युवा पिढीला सांस्कृतिक आणि इतिहासाची जागरूकता वाढवणे, अशा घटनेपासून संरक्षणासाठी तत्पर सुरक्षा उपाययोजना निर्माण करणे आणि जागतिक स्तरावर अशा सांस्कृतिक हानी विरोधात सहकार्य वाढवणे. उपाययोजना काय करू शकतो आपण तर सांस्कृतिक वारशाचे संरक्षण. एक, डिजिटलायझेशन्स, ज्यामध्ये बौद्ध ग्रंथाचा आणि इतर प्राचीन साहित्याचा डिजिटल स्वरूपात ग्रंथात संग्रह करणे. हिंदू धर्माच्या ग्रंथाच्या आधारित असणाऱ्या सर्व लेखांचे पुनर्लेखन करणे. डुप्लिकेट कॉपी, भौतिक ज्ञान नुकसान जरी झालं असेल तरीसुद्धा
ते ज्ञान टिकवता येते. जसं की प्राचीन ग्रंथाच्या अनेक प्रतिमा तयार करून त्यांना सुरक्षित ठेवणे, जसं की विविध देशातील लायब्ररी किंवा संग्रहालयामध्ये अशा पुस्तकांची डुप्लिकेट प्रत असणं खूप महत्त्वाचं आहे. देशातील स्थानिक संरक्षण समिती निर्माण करणे. नेपाळसारख्या सांस्कृतिक वारसा समृद्ध भागामध्ये स्थानिक लोकांद्वारे संरक्षण समिती स्थापन करणे. सामाजिक जागरूकता आणि शिक्षण. वारसा शिक्षण. शाळा महाविद्यालय समुदायामध्ये सांस्कृतिक वारसाचे महत्त्व शिकवणे, ज्यामुळे युवकांमध्ये या ठेव्याबद्दल आदर आणि जबाबदारी निर्माण होईल. धार्मिक आणि सांस्कृतिक सहकार्य याचे कार्यक्रम. बौद्ध परंपरेशी संबंधित कार्यक्रम, व्याख्यानशाळा आणि व्याख्याने आयोजित करून जनतेत जागरूकता वाढवणे आणि सर्व धर्म समभाव शिकवणे. राजकीय आणि कायदेशीर उपाय. कायदा कडक करणे. सांस्कृतिक स्थळे आणि लायब्ररीना आग, तोडफोड किंवा जळाल्याबाबत कडक कायदे करणे आणि त्याची काटेकोर अंमलबजावणी करणे. सरकार निधी. सांस्कृतिक वारशाच्या संरक्षणासाठी आणि पुनरुज्जीवनासाठी खास निधी आणि उपाययोजना आखणे. आंतरराष्ट्रीय सहकार्य. संयुक्त उपक्रम. युनेस्कोसारख्या जागतिक संस्थांशी सहकार्य करून सांस्कृतिक वारशाचे संरक्षण करणे. जागतिक समुदायाकडून समर्थन. आर्थिक आणि राष्ट्रीय स्तरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर जागरूकता वाढवून आर्थिक तांत्रिक मदत मिळवणे. ह्या सगळ्या बाबी योजना उपाया अर्थात भविष्यात योग्य होतीलच. यासोबत भाषेच्या अभ्यासकांनी सुद्धा याकडे लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे. जसे की स्थानिक लोकांकडून त्या पुस्तकांच्या विषयी असलेली माहिती, ज्ञान आणि परंपरागत असलेल्या टिप्पणं काढलेल्या गोष्टी पुन्हा एकदा संवर्धित करणं. त्या लायब्ररीत असणाऱ्या सगळ्या पुस्तकांची दुय्यम प्रत कुठे ते वाचकांकडे असेल किंवा दुसऱ्या लायब्ररीत असेल त्यांची प्रत मिळून पुन्हा त्या संग्रहालयासाठी ते उपलब्ध करून देणं आणि ही लायब्ररी सिंहदरबार म्हणून पुन्हा उपलब्ध करणं. अशा प्रकारच्या आगीमध्ये जळालेल्या साहित्याची पुनर्ठेवण, पुनर्राखण, पुनरुज्जीवन करणं खूप गरजेचं आहे. काही निष्कर्ष निघतात की हा झालेला जो तोटा आहे तो केवळ एकट्या नेपाळ पुरता नाही आहे, तर संपूर्ण साहित्य व्यवहारातला हा तोटा आहे. मानवजातीच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशावर, तत्त्वज्ञानाच्या वारशावर जो गंभीर धक्का बसलेला आहे, या सगळ्या गंभीर धक्क्याच्या संदर्भात पुढील पिढ्यांनी आपल्या या संस्कृतीचे जतन करणे हे सगळ्यांचे कर्तव्य आहे. अशा प्रकारचं प्रबोधन होणं आजच्या काळामध्ये महत्त्वाचं आहे. विश्वनाथ, महाराष्ट्र.